आज खरोखर बोलायला आमच्याकडे शब्द राहिलेले. सकाळी शेंद्री येथे प्रचाराची पदयात्रा काढतानाच ही दुःखद बातमी समजली. कानावर विश्वास बसेना. हा जो फोटो दिसतोय आम्ही 2-4 दिवसापूर्वी अतिशय हौशेनं आणला की नवीन पार्टी ऑफिस मध्ये आता दोन्ही पार्टी जवळजवळ एकत्रितपणे काम करायचा निर्णय झालाय, तर दादांचा फोटो लावायचा. असं वाटलं नव्हतं की या फोटोला हार घालायची वेळ येईल. आज एक कुटुंबातली व्यक्ती गेल्यासारखं प्रचंड दुःख होतंय. स्वर्गीय कुपेकर साहेबांचं निधन ज्या दिवशी झालं त्या दिवशी जसलोकला पोहोचणारे पहिले अजितदादा होते, आमचं सांस्कृतिक कारण. त्यानंतर कायमच आमच्या पाठीशी दादा राहिले. आज मला खूप वाईट वाटतं. एक आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जरी विभक्त झालो तरी एक स्वप्न होतं अजितदादांना ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेलं बघायचं. आज ते आमच्या सगळ्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. असा अचानक दादा निघून जात आहे. प्रचंड दुःख देणारा, चटका लावणारा हा दादांचा एक अजितदादांना आम्ही लहानपणापासून बघितलेला आहे. पवार कुटुंबियांची जवळीक असल्यामुळे, पण खरे संबंध राजकारणात आले जेव्हा कुपेकर साहेब वाढले. आणि मला अगदी आठवतंय की दादाही त्या दिवशी स्वतः अडचणीत होते, राजीनामा दिला होता. त्याची पर्वा न करता 7 वाजता जसलोक मध्ये हजर झाले जेव्हा माझ्या वडिलांच्या मृत्यूची त्यांना बातमी मिळाली. ही सर्व व्यवस्था त्यांनी केली आणि त्या क्षणापासून दादा आमच्या पाठीशी उभे राहिले. मध्ये पक्ष विभक्त झाला आणि पवार साहेबांच्यावर व्हायचा निर्णय झाला, पण तरी अजितदादांच्या पासून त्यांच्याबद्दल वाटणारं प्रेम आणि आदर याचा किंचितही कमी झाला नाही. अगदीच मागच्या आठवड्यात दादांचा फोन आला मला की नंतर त्यांनी चांगला निर्णय घेतलाय की दोन्ही पक्ष एकत्रित लढवण्याचा, आणि पूर्ण जिल्हा परिषदेची त्यांनी माहिती घेतली. तर मला इतकं बरं वाटलं की 6 वर्षानंतर का होईना दादांचा आवाज कानावर पडला फोनवर. अगदी काल परवापर्यंत आम्ही दादांशी बोलतो आणि त्यांनी तुमच्या सभेला येण्याचं मान्य केलं होतं. आम्ही सगळेच दादांच्या सभेची तयारी करत होतो आणि अचानक ही बातमी म्हणजे विश्वास न बसणारी. आज एक प्रचंड नुकसान आमच्या सर्वांचं झालं.